हे हाय. सो आज ऑफिसमधनं आल्यानंतर घरी आल्यानंतर अचानकच ठरलं की आज वडापावचा बेत होणार आणि हा वडापावचा बेत करण्यावरती माझेच असेल. जसं की आता तुम्ही बघता इथं ते मला इन्स्ट्रक्शन देतात की तुला काय काय तयारी करायची जेणेकरून मग ते वडापाव करते. आणि मी इथं करणार होते रस्सा म्हणजे एक कट करणार होते ज्या वडापावसोबत खाण्यासाठी खूप छान लागतो. आणि इथं मग बाकीची सगळी तयारी करून देते. ते मी मिरच्या वगैरे वाटून घेतल्या. त्यानंतर मी जो मसाला भाजला होता तो मसालाही वाटून घेतला एका साईडला. ते त्या सासरे आले, त्यांनी तयारी करायला चालू केली. मी त्यांना थोडी थोडी हेल्प करत होते आधनंमधनं. आणि ते खरंच खूप छान वडापाव करतात. मी आधीही खाल्ला त्यांच्या हातचा वडापाव. आणि तुमच्याकडे असं होतं का की करणार मी आहे म्हणून सगळी तयारी आपल्यालाच करायला लावतात, बरोबर आहे की नाही? नक्की सांगा मला जर होत असेल तर. आणि इथं मी छान असा कट तयार करून घेतला. मी किचन वगैरे क्लीन करून घेतलं. एका साईडला ते उकळलं. नंतर मी इथं छान असे त्यांनी वडे तळले. पहिलं टेस्टिंग मात्र मलाच भेटली आणि खरंच खूप अप्रतिम झाले होते वडापाव. जेवणानंतर मी पटपट माझी कामं आवरून घेतली. तुम्हाला हा मिनी व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.